अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला। खरं तर अहिल्यानगर नंतर आल्यानंतर त्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि थेट ज्या तालमीत त्याने हा सगळा महाराष्ट्र केसरीसाठी सराव केला, लहानपणीपासून ज्या तालमीमध्ये तो सराव करतो त्या तालमीमध्ये आला आणि आल्या आल्या पहिल्यांदा त्याने हनुमानाचं दर्शन घेत आपल्या वस्तादांना खांद्यावर उचलून घेतलं। वस्ताद, लहानपणीपासून पैलवान शिकवलात तुम्ही, आज पैलवानाने तुमचं बी नाव केलं आणि त्याचं पण नाव केलं। हा, चांगलं झालं, पैलवानाने माझं नाव केलं, कारण ह्या तालमीत मी बरेच पैलवान घडवले, पण माझ्या हाताला काही यश आलं नव्हतं। पण आता ह्या वेळेस माझ्या हाताला यश आलं आणि पृथ्वीराज मुळे माझा आनंद देवगणात पोहोचला। पहिलवान वस्ताद, तुम्ही म्हणताय की मला यश आलं नव्हतं, खरं तर त्यांनी सांगितलं तुमचं वय 80 आहे। 80 वयात तुम्ही एवढे सगळे पहिलवान घडवले आणि पृथ्वीराज हा तुमचा पहिला पहिलवान महाराष्ट्र केसरी झाला। हा, पहिलं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज झाला, त्याच्याबद्दल अभिमान वाटतो। याच्या आधी अमृता मोळ झाला होता, पण त्याच्यावर अन्याय झाला, त्याची गदा दिलेली परत घेतली यांनी, त्यावेळेस अन्याय झाला आमच्यावर। त्याच्यानंतर राजू मोळवर नागपूरला अन्याय झाला, त्याच्यानंतर सचिन मोळ होते, त्यांनी चांगल्या कुस्त्या केल्या महाराष्ट्रात। त्याच्यानंतर पृथ्वीराज गेल्या वर्षी सिकंदर बरोबर कुस्ती होती, त्यावेळेस त्याच्यावर अन्याय झाला, तसाच पृथ्वीराज विजयी होता त्यावेळेस, पण आम्ही तो अन्याय सहन केला, पंचांचा आदेश मानला। ही सगळी स्पर्धा झाली रात्री, ज्यावेळी हा किताब जिंकला त्यावेळी तुम्ही तिकडे होता का अहिल्यानगरला? नव्हतो, मी तब्येत बरी नसल्यामुळे मी अहिल्यानगरला नव्हतो। मग तुम्हाला कधी कळलं तुमचा जो पैलवान आहे तुम्ही शिकवलेला त्याने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली, तुम्हाला कधी कळलं? मला मोबाईलवर त्यांनी लिंक पाठवली होती, त्यामुळे मी मोबाईलवरती कुस्ती पाहत होतो, त्याच वेळेस मला लगेच कळलं। मी कुस्ती संपूर्ण पाहिली त्याची। कशी झाली कुस्ती? कुस्ती छान झाली, पैलवान सगळ्यांनाच खरा तागडा पाडलेला आहे। आता कुणी काही म्हणत असेल त्याचा प्रश्न नाही, ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे, पण पृथ्वीराज सगळ्यांनाच तागडा पाडला, कारण मी अनुभव घेतलेला आहे, आयुष्य गेलं माझं याच्यात, म्हणून मला माहिती। वस्ताद, तुम्ही म्हणताय माझं आयुष्य गेलं लाल मातीमध्ये पैलवान घडवण्यात, ज्यावेळी तुम्ही हे पैलवान घडवत असाल त्यावेळेस पैलवानासोबत त्याचं वागणूक कशी असावी, पंचांसोबत त्यांनी कसं बोललं पाहिजे, पंचांसोबत वागणूक कशी असली पाहिजे हे देखील शिकवत असाल? हो, हे पण मार्गदर्शन केलेलं आहे, आदर्श वागायचं म्हणून त्यांना पहिलं शिकवलेलं आहे असं। मग गेल्या वर्षी आम्ही धिंगाणा घातला असं की तिकडं महाराष्ट्राला, पण नाही आम्ही केलं। आपण बघितलं की शिवराज राक्षे जो पैलवान आहे त्यांनी पंचांना धक्काबुक्की केली, अगदी लात मारली, हे पाहिल्यानंतर काय वाटलं नेमकी? एक तुम्ही वस्ताद म्हणून 80 वय तुमचं, जेव्हा पंचांना एक पैलवान लात मारतो त्यावेळेस काय वाटतं? वाईट वाटलं, पंचांना लात मारणं हे चुकीचं आहे। पंचांची आज्ञा ही म्हणजे आपण देवाची आज्ञा समजतो, तसे लात मारणं चुकीचं आहे। तुम्ही त्यांच्या पुढे तक्रार मांडायला पाहिजे होती आणि तक्रारीचं निवारण करायला हवं होतं, हे सोडलं आणि तुम्ही डायरेक्ट लात मारता, हे चुकीचं आहे, हा आदर्श नाही पहिल्यांचा। तुम्ही म्हणताय की माझ्या देखील पैलवानांवर अन्याय झाला होता, परंतु काकासाहेब पवार म्हणतायत की मागच्या वेळी सिकंदरवर देखील अन्याय केला आणि यावेळी आता शिवराजवर पण अन्याय झालाय, हे चुकीचं बोलतात ते, कारण सिकंदरवर कुठं अन्याय झाला? सिकंदर झाला की महाराष्ट्र केसरी गेल्या वर्षी, कुठे सिकंदरवर अन्याय झाला? ते आरोप करतायत की माझ्या पैलवानांवर सातत्याने अन्याय केला जातो, हे चुकीचं बोलतात। आम्ही म्हणलं का आमच्या पैलवानावर गेल्या वर्षी अन्याय झालाय? आजपर्यंत आम्ही कधी बोललो का? म्हणजे तुमचं म्हणणं की एक वस्ताद म्हणून पंचांचा निर्णय हा मान्य केला गेला पाहिजे आणि वाद नाही झाला पाहिजे? मग पंचांचा निर्णय मान्य करायलाच पाहिजे। पण अशा गोष्टी झाल्यामुळे एवढी मोठी स्पर्धा बदनाम होते असं वाटत नाही? बदनाम होते हे वाटतंय ना। नक्कीच। माझ्यासोबत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज आहे, ज्या मातीत सराव केला त्या मातीत आलास, पहिल्यांदा पंचांना उचलून खांद्यावर घेतलंस, काय नेमकं वस्तादांना? त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालंय, खूप भारी वाटतंय मनाला, आणि सगळ्यांना मायावर प्रेम करणाऱ्या जनतेचं स्वप्न पूर्ण झालंय, खूप भारी वाटतं।
आल्या आल्या आम्ही पाहिलं की तू म्हणला माझ्या अंगावर काटा येतोय, डोळ्यात पण डोळे भरून आले होते तुझं. नेमकं काय कारण होतं की वस्तादांचं स्वप्न पूर्ण झालं, तुझ्या मित्रपरिवाराचं स्वप्न पूर्ण झालं, आपण बघतोय की तालमीत सगळा मित्रपरिवार जमलाय. नक्कीच सर, या तालमीत लंगोट लावायला शिकलो आणि त्या तालमीत गदा घेऊन येतोय. हे कुठल्याही पैलवानासाठी मोठी गोष्ट आहे आणि ती आज मी करून दाखवल्यामुळे. वस्ताद सांगत होते आता की ज्यावेळी आम्ही पैलवान घडवतो त्यावेळी पैलवानांची वागणूक कशी असली पाहिजे, पंचांबरोबर असेल किंवा एकंदरीत मैदानावर कसं वागलं पाहिजे हे शिकवलं जातं. तुला तुझ्या पंचांनी काय काय शिकवलं होतं नेमकं, की जरी आपल्या विरोधात निर्णय गेला तरी स्वतःला कंट्रोल कसं करायचं? कंट्रोल तर सर माझ्यावर मागच्या वेळेस अन्याय झाला होता. माझ्या वडिलांनी सांगितलं, मी त्या मैदानाच्या पाया पडून परत आलो होतो. कारण का मला माझं माहिती होतं, मी माझ्या मेहनतीने माझे सगळे माझ्या चुलते सोबत होते, वस्ताद सोबत होते, वडील सोबत होते, त्यांनी मेहनत घेऊनच आज हे सगळं माझ्यापाशी आहे. या खालकर तालमीत या मातीत वयाच्या किती वर्षापासून तू सराव करतोय? सर सांगायचं गेलं तर या तालमीत माझ्या आजोबा अमृतामुळे माझ्या 6 महिन्यापासून झोपायला आणायचे तालमीत, आणि माझे वडील मला पोटाला बांधून 1 वर्षाच्या असल्यापासून तालमीत आणायचे. या तालमीत मोठा झालेलो आहे, या तालमीत आज गदा घेऊन आलो, खूप मोठी गोष्ट आहे. आपण पाहतोय की 6 वर्षाचा पृथ्वीराज असल्यापासून या तालमीच्या 6 महिन्याचा असल्यापासून पृथ्वीराज इकडे वडील घेऊन यायचे पृथ्वीराजला, आजोबा 6 वर्षाचा असल्यापासून 6 महिन्याचा असल्यापासून या मातीमध्ये पृथ्वीराजला त्याच्या घरचे घेऊन यायचे. त्याच्या गावातील लोक आहेत. तुमच्या गावातला पहिलवान आज महाराष्ट्र केसरी झालाय, रात्री तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, कसा गावात आनंद आहे? एकंदरीत गावात अतिशय आमच्या तालुक्यात चांगलं वातावरण आहे, सगळे आनंदी मंडळी आहेत. खरं तर आज पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी होण्याच्या मागे त्याच्या वडिलांची खूप तपश्चर्या आहे. कारण ह्या मोहोळ घराण्याला कैलासवासी महाराष्ट्र केसरी अमृत मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला, पण त्यांच्यावर त्यावेळेस अन्याय झाला होता आणि तो अन्यायाची आज भर पृथ्वीराजच्या रूपानं खरं या ठिकाणी खालकर तालमीला मिळालेली आहे. शिवराजने अगदी 6 महिन्याचा असल्यापासून या तालमीत तो म्हणतो की मला पृथ्वीराज या ठिकाणी तो येतोय आणि त्याच्या घरचे त्याला घेऊन येतात. एवढ्या दिवसांची मेहनत आज फळाला आली म्हणायचं. हो, एवढ्या दिवसाची मेहनत आज फळाला आली, कारण त्यांच्या संपूर्ण परिवारानं ही गादा मिळवण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे. महाराष्ट्र केसरी अमृत मोहोळ असेल, त्याच्यानंतर राजभाऊ मोहोळ असतात, पहिलवान सचिन मोहोळ असेल, या सर्वांचं स्वप्न पृथ्वीराजने पूर्ण केलेले आहे. आता पृथ्वीराजचं गावकरी वाट बघत असतील, कशा प्रकारे स्वागत करणार आहेत गावकरी? आम्ही सर्व तालुका मिळून पृथ्वीराजचा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सत्काराचं आयोजन करतो. आम्ही थोड्या दिवसात केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ आणि आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर यांची वेळ घेऊन आम्ही एका मंगल कार्यालयामध्ये पृथ्वीराजच्या तालुक्याच्या वतीने सामूहिक सत्कार करण्याचं नियोजन आम्ही आता नियोजित केलं आहे. तर आपण पाहतोय की महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ हा पुण्यात आल्यानंतर त्याच्या ज्या मातीमध्ये त्याने सगळा हा सराव केलेला आहे, त्या मातीत येऊन त्याने मातीला वंदन केलेलं आहे, आपल्या वस्तादांना वंदन केलेलं आहे आणि एकंदरीत त्याच्या मित्रपरिवार असेल किंवा गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.